नमस्कार मित्रांनो, तर माझे नाव आहे देवेंद्र पाटील। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण जाणार आहोत पद्मालय। पद्मालय म्हणजे एरंडोलमधलं सगळ्यात फेमस देवस्थान आहे, तिथे आज आपण जाणार आहोत। आणि आपल्याबरोबर आज माझा भाऊ, लहान भाऊ। तर हा बघा, तुम्हाला बघून पडत होता, हा माझा भाऊ आहे, ऋषिकेश नाव याचे आहे। तर चला तर मग जाऊया। हा आपला कॅमेरामॅन राहील, सगळं दाखवणार आहे तो, आजूबाजूचा परिसर सगळं। चला तर मग। मंदिराचे दर्शन झालेले आहे। आता आपण मित्रांनो जात आहोत भीमकुंडाजवळ। तर भीमकुंड हे मी पण पाहिलं नाही आणि ऋषीने पण पाहिलं नाही का ऋषी? मी पद्मालय पण पाहिलं नाही। तर त्याला दाखवण्यासाठी आपण खास जात आहोत, आणि मला पण माहित नाही कसं असतं ते। तर जाऊया। आम्हाला रस्ता पण माहित नाही, तरी पण शोध चाललाय आमचा। तर सापडलं की दाखवतो तुम्हाला का ऋषी? हा बघा ऋषी दिसला। तुला तोंडीवाणा गरज होती ना। हा बेस करे फ्री वाटेल आटे रे। बघा मित्रांनो, आता फ्रुटी घेतली आम्ही आणि ती एन्जॉय करत करत चालले आहे। कुंड आलेला आहे, तर हे तुम्हाला मी दाखवणार। चला तर मग बघा भीमकुंड जेवढं जे आहे आपण थोडं
तर मित्रांनो, हे आहे आपलं भीमकुंड. असं म्हणतात की इथे भीम एका राक्षसाचा वध केला होता. तर त्यांनी काढला होता भीमने. तर त्याचे पाहू शकता तुम्ही. चला. हे बघा, भीमाने बात काढला होता, त्याचे पाहू शकता तुम्ही बातासारखे इथं उमटलेले आहे. आणि हा त्यांच्या पायाचे निशाण पाहू शकता तुम्ही. हा पहिला पाय आणि इकडे जर पुढे केला तरी तर दुसरा पाय दिसतो तुम्हाला. हे 2 पाय आहेत. आणि हे पाणी केव्हाही आटवत नाही. हे असं केव्हाही नाही आटवत. आणि ते बघा तुम्ही, ते पण नाही आटवलं. उन्हाळा असो की पावसाळा, हे पाणी इथं राहतं. तर याच्या मागची ही कहाणी आहे. आणि इथं एक मंदिर आहे शंकराचे. अशा प्रकारचे हे आपलं भीमकुंड. तुम्हाला जर यायचे असेल तर एरंडोलमध्ये पद्मालय हे स्थान विचारून एरंडोलहून सिद्ध 11 किलोमीटर हे तुम्हाला दिसेल. पण पद्मालय वरून येताना इथं आपल्याला पायी यायला पडलं. मध्ये थोडीफार गाडी येते, पण इथपर्यंत आपल्याला सगळे पायऱ्यात दिसतात, म्हणून आपण पायी आलो. चला तर मग जाऊ. अशा प्रकारे मित्रांनो आपण भीमकुंड पाहिलं. आणि आम्ही खूप दुरून तुमच्यासाठी खास चालत आलो आहे. आणि आम्ही पण बघितलं नाही आज, म्हणून आम्ही ते आज बघितलं आणि तुम्हाला पण दाखवलं. तर माझा ब्लॉग हा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि काही चुकी झाली असेल बोलण्यामध्ये तर मला माफ करा. आणि पुढचा ब्लॉग खरं नक्की सांगतो स्पेशल राहील तुमच्यासाठी. आणि मी बोलायची प्रॅक्टिस करेल. आणि असाच माझा हा ब्लॉग संपतो.